रात्र झालेली आहे, 6 डिसेंबर दिवस पूर्ण उलटलेला आहे, पण लोक इथे येणं थांबत नाही आहे. अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोक इथे येतात आहे. अनेक लोक आहेत. आपण काही लोकांशी गप्पा करूया आणि जाणूया त्यांच्याकडनं की एवढी रात्र होऊनही लोक इथे आलेले आहेत. काही लोक रात्र झालेली आहेत, लोक अजूनही इथे संख्या लोकांची थांबलेली नाही आहे. काय भावना आहे? लोकांचं प्रेमच असतं ना, बाबासाहेब आहे प्रेमसारखं आहे, त्यासाठी लोक येणारच आहे. तर रात्र का दिवस का त्या बोलू नाही शकत, दुसरं काय. या भावना आहेत त्यांच्या की रात्र असो वा दिवस असो, पण बाबासाहेबांविषयी जी आस्था आहे ती आस्था पूर्ण करण्यासाठी म्हणून त्या आस्थेशिवाय वास्तवेमुळे लोक इथे येतात आणि लोक इथे येण्याच्या संख्या तुम्ही माझ्या बागे बघू शकता. जेवढी संख्या जाणाऱ्यांची आहे तेवढीच संख्या तिकडे येणाऱ्याची पण आहे. आणि या संपूर्ण याच्यामध्ये कोणाच्या चेहऱ्यावर रात्रीचा थकवा नाही, कोणाचंच हे नाही. पूर्ण आपलं काम, आपलं कर्तव्य म्हणून इथे लोक येतात आहेत. बाबासाहेबांची प्रेरणा आणि बाबासाहेबांची विचारच सर्वात महत्त्वाचे आहे, जेणेकरून या संपूर्ण लोकांना हे प्रेरणा देतात. आजचा दिवस आहे, संकल्पाचा दिवस आहे, प्रेरणेचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण आज झालं होतं. आपल्यासोबत काही लोक आहेत. काका, कुठनं आलात तुम्ही? परभणी. केव्हा निघाले होते घरून? मी परवा निघालतो. अच्छा. आणि उद्या परत जाणार आहे. उद्या परत जाणार. काय भावना आहेत? इतक्या दूर तुम्ही येता परभणीवरनं. माझी अशी भावना आहे, बाबासाहेबांना आपल्यासाठी भरपूर काही कष्ट केलेले आहे आणि त्यांनी 4 जीवाचा बळी त्यांचा गेलेला आहे, लहान मुलांचा. त्यासाठी बाबासाहेबांना अहोरात्र कष्ट करून आपल्या गोरगरिबाला, बुद्ध लोकांना न्याय दिला. आज बाबासाहेब आपल्यात नाही आहेत, पण बाबासाहेबांचा विचार तेवढ ठेवला आहे सगळ्यांनी. आज भावना जी आहे बाबासाहेबांविषयी लोकांची, ती या गर्दीमधनं दिसते आहे. आपणही एवढं दुरून आलेला आहात. काय मनात भावना घेऊन इथे येता की आपण इथे जायलाच हवं म्हणून? अशी भावना आहे की बाबासाहेबांवर प्रेम, अतिप्रेम हे आम्ही व्यक्त करतो सर. थँक्यू. आणखी आपण अनेक लोकांशी बोलू इच्छितो. लोक आहेत, त्यांचं आपण चर्चा करूया. आपण लोकांचे विचार जाणून घेऊया. कुठं आलात आपण? वाशिमवरून. वाशिमवरून, विदर्भातनं आलेला. एवढं दूर येण्याचं काय कारण? हेच बाबासाहेबांची पुण्य मानवंदना देण्यासाठी आलेलो आम्ही. दरवर्षी येतो आम्ही. इथे संपूर्ण महाराष्ट्रातनं, भारतातनं लोक येतात आहे. लोकांना राहण्याची व्यवस्था असेल नसेल हे माहीत नाही, जेवायला मिळेल नाही मिळेल माहीत नाही, पण तरी लोक इथे येतात आहे. तुम्ही सुद्धा तसेच आलेले आहात. एवढं काय असं या जागेमध्ये? बस बाबासाहेबांनी एवढ्या गुलामीच्या जंजिरामधून आपल्याला बाहेर काढलं आणि त्यांची जाणीव एक म्हणून ते आम्ही मानवंदना देण्यासाठी येतो इथे. थँक्यू. काही युवक आहेत. मुळात युवकांचं महत्त्व याच्यासाठी असतं की बाबासाहेबांचे विचार पुढल्या पिढीपर्यंत नेण्याचं काम हे करतील. आमच्यासोबत काही युवक आहेत, त्यांच्याशी जरा चर्चा करूया. विरा, कुठून आलात तुम्ही? लातूर. लातूरवरून किती जण आलात? लातूरहून आम्ही 10 जण आलेलो. काय भावना होती इथे येण्यामागे? काय कारण? भावना म्हणजे बाबासाहेबांचे विचार प्रसारित करण्यासाठी आणि विचार जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो. बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलं आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. केव्हा निघाले तुम्ही? आणि मुळात मुंबईमध्ये आज सकाळपासून इथे एवढी गर्दी असते, एवढं सगळं कसं वाटलं वातावरण इथे तुम्हाला? नाही, आम्ही काल निघालेलो लातूरवरून. मग मुंबईमध्ये आल्यानंतर इथं सकाळी पाहुणे होते, त्यांच्या घरी बॅग वगैरे ठेवली. बॅग ठेवून मग आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून फिरतो इथे. मग दर्शन काही भेटलेलं नाही, गर्दी खूप असल्यामुळे. बाहेरचा आजूबाजूचा सर्व परिसर बघून बाहेरून दर्शन घेऊन आलेलं आहे. गर्दी खूप आहे निश्चितपणे, आपण सगळे बघत आहोत. आणि या संपूर्ण याच्यामध्ये आपण गर्दीमध्ये लोक गर्दीची पर्वा न करता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्दीची पर्वा न करता लोक इथे येतात, कारण की ती आस्था आहे, श्रद्धा आहे बाबासाहेबांप्रती, त्यांच्या विचारांप्रती. काय नाव आहे आपलं? आकाश सदावर्ते. मी परभणीवरून आलेलो आहे. बरं आकाशजी, मला एक सांगा, आपण इथे का बरं आलात? काय नेमकं? बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. आज 66वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना अभिवादन करण्यासाठी समस्त बहुजन परिवार आणि संपूर्ण देश आज अभिवादन करत आहे. त्यानिमित्तानेच मी सुद्धा आलेलो आहे. आणखी काही लोक आहेत. थँक्यू, धन्यवाद आपले. आणखी काही लोक आहेत जे इथे आहेत उपस्थित, आपण त्यांच्याशी बोलूया. काका, काय नाव आपलं? कुठून आलात आपण? माझं नाव भाई सावंत. मी रिपब्लिकन सेनेचा आंबेडकर परिवाराशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता आहे. आता मी उत्तर भारताचं प्रभारी म्हणून काम करतोय, आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेनेचं.
आपण कार्यकर्त्या म्हणून तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो, ही जी जागा आहे या जागेचं महत्त्व प्रत्येक बहुजनासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि या जागेवर 6 डिसेंबरला एवढी लोक येतात, एवढी लोक इथे येतात, श्रद्धेने इथे अभिवादन करतात. काय नेमकं यामागे आपण हे बघू पाहाल, काय कशा भावना तुम्ही व्यक्त करायला कार्यकर्ता म्हणून? माझं असं म्हणणं आहे की हे जे ठिकाण आहे हे चैतन्य ठिकाण आहे, म्हणजे चेतना आणि ऊर्जा निर्माण करण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते मेणबत्ती लावून हे करतात, अभिवादन करतात. माझं असं म्हणणं आहे की आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये जी लढाई आहे ती संविधान बचाव आणि एक संविधान हटाव अशा भूमिकेमध्ये आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, बाबासाहेब आंबेडकरांची विचारप्रणाली या देशात नव्हे तर संबंध जगामध्ये आहे आणि त्या दृष्टीनं विचार होत नाही. देशामध्ये ब्राह्मणवादी जी लोक आहेत ती या संविधानाला मिटवण्याचं काम करत आहेत आणि तेच गेल्या अनेक काळापासून ती लोक बहुजन समाजाला गुमराह करून अंधभक्त करून आहे ना या देशामध्ये आलटून पालटून सत्ता करतात. आज काँग्रेसवाले, आज BJPवाले असतील, उद्या काँग्रेसवाले असतील, तर अशा पद्धतीनं हा आलटून पालटून जे काय सरकार घोडतं आहे तर ह्यांना हटवून संविधान प्रिय असणारं सरकार या देशामध्ये केव्हा येईल, ज्यावेळेस हे एक मेणबत्ती लावतात आणि अभिवादन करतात ना. प्रत्येक आंबेडकर आणि एक कार्यकर्ता जरी बहुजन समाजाचा निर्माण केला तर मला वाटतं की निश्चितपणे 5-10 वर्षामध्ये संबंध क्रांती झाल्याशिवाय आणि आंबेडकर विचाराची फौज निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आनंदराज आंबेडकरांच्या एक कार्यकर्ता या नात्याने मी या ठिकाणी बोलतोय. सर, आपण कार्यकर्ते आहात म्हणून आपल्यालाच हा प्रश्न विचारावा असं वाटतो. बाबासाहेबांनी नवचेतना तयार केली, बहुजनांना एक सुंदर प्लॅटफॉर्म तयार करून दिला, बहुजनांना विकासाचा एक मॉडेल दिला संविधानाच्या रूपानं, आणि आता स्थिती अशी आहे की त्याला तेवढ्या पद्धतीनं पुढे आणतात. त्यासाठी कारणीभूत नेमकं कोण आहे? कारण म्हणजे प्रश्न आपण बहुजनवादी विचारधारा एवढीच तीव्र असून सुद्धा आपलं सरकार येत नाही, आपल्या शासनामध्ये आपले लोक पोहोचत नाही, त्यामध्ये नेमकं कारणीभूत नेमकं कोण आहे? मला असं म्हणायचं आहे मुळात की बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते या देशाला पूरक विचार आहेत, परंतु या देशामधल्या जे ब्राह्मण आहेत, म्हणजे ज्या ब्राह्मणवादी लोक जे आहेत, म्हणजे आपण असं म्हणूया की रिडल्स अँड हिंदुझम नावाचं जे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं होतं, जे प्रकाशन करता आलं नाही, त्याच्याबद्दलचा वाद ज्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो उफाळून आला. तो आणणारा माणूस देखील माधव गडकरी हा देखील ब्राह्मणच. त्यामुळे ब्राह्मण ह्या लोकांना ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांनी ब्राह्मण पॉलिश बाबासाहेबांच्या बरोबर सुद्धा ब्राह्मण होते, परंतु ते वेगळे ब्राह्मण होते. आणि आता जी ब्राह्मण लोक आहेत ती बहुजनांना बुमरॅंग करण्याचं काम, बहुजनांना अंधभक्त करण्याचं काम, बहुजनांना झुलत ठेवण्याचं काम करत आहेत. हे जर बहुजनांनी ओळखलं तर निश्चितपणे आंबेडकरी विचारधारा ही तीव्र होईल आणि आंबेडकरी विचारधाराची माणसं ही सत्तेच्या जवळ जातील. परंतु सत्तेच्या जवळ जायला हे ब्राह्मणवादी लोक आंबेडकरी विचाराच्या माणसाला जवळ येऊ देत नाहीत. त्यांना जो एखादा असतो, जसं म्हणजे आता काल त्या दिवशी जसं शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आमचे एक नेते म्हणाले, केंद्रामध्ये मंत्री आहेत, मी नाव घेऊ इच्छित नाही त्यांचं, परंतु ते म्हणाले की कोश्यारीने असं बोलायला नाही पाहिजे होतं आणि परंतु त्यांच्या पदाला असं कोणी बोलू नये. म्हणजे खरं तर मला असं म्हणायचं आहे की ते केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं मंत्री आहेत ना त्यांनी अशी वाच्यता करू नये आणि ते थांबवावं त्यांनी, कारण त्यांचंच भागतंय त्याच्यामध्ये, म्हणजे लालून पालून करून म्हणजे ज्याला आपण तळी उचलण्याचं काम जे होतं आहे ते थांबलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचाराची चळवळ जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचारधारा प्रभावी होत नाही आणि सत्तेमध्ये आपल्याला जाता येणार नाही. खूप खूप धन्यवाद सर, आपल्याशी चर्चा करून खूप छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. बघा, कार्यकर्ते नुसतं इथे फिरायला येत नाही, कार्यकर्ते नुसतं अभिवादन करण्याला येत नाही, तर निश्चितपणे इथून प्रेरणा नवचेतना नेतात आणि ती चेतना नवचेतना यांच्या शब्दांमधून आपल्याला दिसले. आपल्यासोबत आणखी काही मावशी आहेत. काय नाव तुमचं? सुमित्रा पंडागळे. कुठून आल्यात मावशी? ठाण्यावरून. आपण दरवर्षी इथे येता? हो, दरवर्षी येते. काय भावना आहे तिथे येण्यामागे? काय नेमकं या भावना येण्यामागे इथे बाबासाहेबाचे अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे येतो आणि इथे आले म्हणजे आमची सर्वांना ऊर्जा मिळते आणि आमच्यासाठी हे एक धार्मिक स्थळ आहे. बाबासाहेबांनी सर्वांसाठी एवढं केलेलं आहे आणि आपण त्यांच्यासाठी आलंच पाहिजे आणि इथून सर्वांनी आपली प्रेरणा घेऊन हे लोक सर्व जातात.
आणि बाबासाहेबांना वंदन करू. नमस्कार. बाबासाहेबांना वंदन केलं जात आहे. काही युवक युवती पण आहे, आपण त्यांनाही बोलण्याचा प्रयत्न करूया की कोणी बोलतंय का, त्यांच्याकडनं भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अर्थात शब्दांमध्ये अनेक जण भावना बोल करू शकत नाही, पण निश्चितपणे त्यांना त्यांच्या शब्दांमध्ये भावना दिसत नसल्या तरी त्यांच्या बोलण्यात नाही दिसतं. काय नाव तुमचं? स्वप्न कांबळे. कुठं आल्यात तुम्ही? मी पुण्यामधून आलो. काय भावना आहेत? का बरं इथे पुण्यामागे येण्यावर काय कारण? भावना एवढीच आहे की बाबासाहेबांनी जीवाचं रान करून आपल्या एवढ्या समाजाला घडवलं आहे. आज त्यांच्यासाठी आपली जर पब्लिक एवढी जर इथं येऊन नाही शकत तर त्याचा काही फायदा नाही. आणि आम्ही आलो आणि आम्ही हर वर्षी येतो, पण एवढी कधी अशी लाईन आणि एवढी कधी अशी हे बघितलेली नाही. आम्ही फक्त जाण्याचं नियोजन कसं आहे की चुकीचं केलेलं आहे. आज गेले पब्लिक सकाळपासून लाईन लावत आहे, पण त्यांना दर्शन भेटत नाही. आणि तिथं आम्ही गेलो पण तिकडे आम्हाला दर्शन पण देत नाही. डायरेक्ट त्यांनी आम्हाला इकडे असं अडवलेलं आहे आणि डायरेक्ट लॉक मारलेलं आहे. मग काय फायदा आमच्या इकडे येऊन? आम्ही आलो कशाला? आम्ही तर करून इकडे आलेलो आहे. इकडे आम्हाला दर्शन करायला सुद्धा भेटलेलं नाही. मग हे चुकीचं आहे. हे असं केलेलं नाही. माझं फक्त एवढं नियोजन आहे की पोलिसांना किंवा जे कोणी कार्यकर्ते असेल की पब्लिक लांबून लांबून आले, कुणी नागपूर, कुणी उत्तर प्रदेश, कुणी राजस्थान, तर त्यांना दर्शनासाठी सोडा. आमचं जाऊन दे, आमचं काय नाही. पण एवढे लांबून लांबून लोक आलेले आहेत. आज वयस्कर आहे, आज त्यांना चालता सुद्धा येत नाही, पण बाबासाहेबांचे अनुयायी आहे, भीमसैनिक आहे, म्हणून ते लोक तळत करून तिथपर्यंत आलेले आहेत. तर मी त्याला हात जोडून विनंती करतो, तिकडे ते लॉक लावू नका. लॉक लावून काही फायदा नाही. लोक फिरण्यासाठी आलेला नाही, हे काय गार्डन नाही. इथं बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आलेले. इकडे चेतनभूमी, इकडे आमचं अस्तित्व आहे. आमचा आज दुःखाचा दिवस आहे. तिकडे लोक हे काही करत नाहीये. लोक तिकडे करत नाही. तुम्ही पण निवेदन करा, त्यांना काहीतरी सांगा. लोक इथे फक्त फिरण्यासाठी नाही आले. आज लाखो लोक फक्त दर्शनासाठी आलेले आहेत. लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू व्हेरी मच. काय नाव आपलं? कुठं आलात आपण? सुभाष कोळे. कुठं आलात? आम्ही जालन्यावरून आलो. का बरं? आम्ही इथंच राहतो. मी सफाई कामगार आहे, कॉन्ट्रॅक्ट कामगार आहे. परंतु पण पब्लिकची सुविधा नाही बरोबर. दर्शन मिळायला खूप दैन व्हावं लागली पब्लिकची दर्शनासाठी, तो गेट बंद केल्यामुळं. त्यासाठी तुम्हाला विनंती, तो गेट खुला करायला सांगा. आम्ही आमच्या माध्यमातून माहिती पोहोचवू. तिथे बघू शकता की अनेक लोक इथे येतात आहे, काही लोक जातात आहे. जेवढी जाण्याची संख्या आहे तेवढीच येणाऱ्यांची संख्या आहे. आणि या संपूर्ण याच्यामधनं दिसून पडतं की लोकांचं हे आहे. पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काही लोकांशी. आणखी भावना जाणून घेणं हे लॉर्ड बुद्धा टीव्हीचं निश्चितपणे एक ध्येय आहे. आणि जाणून घेऊया त्यांच्याकडनं. एक दादा मिळालेत आपल्याला. काय नाव आपलं? राहुल बोराडे. राहुलजी कुठनं आलात तुम्ही? मी इथनं उल्हासनगरनं आलो. उल्हासनगरवरून आला. काय भावना आहेत? का बरं इथे आलात? जरा सांगा त्यामध्ये. हर वर्षी येतो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. हर वर्षी येत असतो. कसं वाटतं इथं आलं? इथं बाबासाहेबाचे म्हणजे जे संघर्ष केलं किंवा काही केलं ना त्याचे म्हणजे आभार वाटतं. म्हणजे भरपूर अनुभव. हां, थँक्यू व्हेरी मच. अशीच येत चला. थँक्यू. आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. आपण बोलाल? कुठं आलात तुम्ही? उल्वे. उल्वेवरनं. काय नाव तुमचं? लक्ष्मी गायकवाड. बरं लक्ष्मी, इथे येण्यामागे काय नेमकं कारण? आंबेडकरांना श्रद्धांजली, कारण की त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं आहे. कारण एवढं आम्हाला ज्या गोष्टी एवढं आम्ही खालच्या ह्याच्यामध्ये होतो, त्यांच्यामुळे आम्हाला समाजामध्ये मान आहे. त्याच्यामुळे आम्ही वंदना देण्यासाठी आंबेडकरांसाठी आलो. नवी पिढी इथे येत आहे, बघून बरं वाटतंय. पण मला सांगा की अनेकदा असं होतं की फक्त इथे मोठेच माणसं दिसतात, यंग एजच्या मुलं मुली दिसत नाही. त्यांना काय सांगाल? त्यांना एवढंच की बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं. त्यांची प्रेरणा घेऊन आपण त्यांच्यासारखी सारखं प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. एवढीच चला. थँक्यू. तर ही सगळी इथे पब्लिक आहे, उपासक उपासिका आहेत जे इथे येतात आणि इथे येऊन ते माहिती देतात. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. काय नाव आपलं? माझं नाव जाईबाई गबाजी साळवे. मुंबईमध्येच राहते. आम्ही हरवर्षी दर्शनाला येतो. इथे आल्यानंतर मनाला खूप समाधान मिळतं की खरोखर बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगायला शिकवलं आज आपल्याला. आणि बाबासाहेबांचा खूप अभिमान आहे. पिढ्या बाबासाहेबांचं नाव असंच उज्ज्वल होत जावं आणि नवीन येणाऱ्या पिढीने आदर्श घेऊन बाबासाहेबांचे कार्य पुढे चालू ठेवावं एवढी माझी अपेक्षा आहे. थँक्यू. काय नाव तुमचं? माझं नाव कांता देठे. मी मुंबईतच राहते. आम्ही दरवर्षी इथे येतो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. यावर्षी रस्त्याने दादरला उतरल्याच्या नंतर असं वाटलं यावर्षी थोडासा उत्सव कमी आहे का, पण पुढे आल्यानंतर खूप काही पब्लिक. असं वाटलं कोरोनाचा काळ गेला 2 वर्षामध्ये असं लोकांमध्ये हे झालं, पण असं इकडे आल्याच्या नंतर खूप बरं वाटलं.
आणि सुव्यवस्था एवढी चांगली केली का आम्ही भोजन पण घेतलं, खिचडी खाल्ली, लोकांना खूप बरं वाटलं, समाधान झालं. आणि ते पण असं उभं राहून जेवण नाही खाल्लं, खुर्चीवर बसून जेवण मिळालं, पाणी भेटलं जागेवर, मनाला खूप समाधानी भेटली, पब्लिक पण खूप आली आणि खूप शांतता वाटली. बाबासाहेबांना अभिवादन केलं का? अभिवादन केलं बाबासाहेबांना. दरवर्षी येत चला असंच. काय नाव सर आपलं? दीपक बागरे. दीपकजी, काय कसं बघाल इथल्या नियोजनाला, अनुभवाला? आज इथे बाबासाहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी लोक येतात. सर्वात अगोदर सर्वांना जय भीम. आम्ही नागपूरचा आहे. नागपूरला आमचा इथं कार्यक्रम होता, पण इथलं जे शिस्तबद्ध योजना, लोकांचं डिसिप्लिन, मॉब याच्यात नागपूरपेक्षा जास्त येत आहे, पण शिस्त सारे लोक फार छान पाळत आहेत. मला एक सांगा की एकंदरीत नागपूरकर, मी पण नागपूरकर आहे आणि हे चॅनल नागपुरातनं चालतं. नागपूरकरांकडे दीक्षाभूमी हा सर्वात मोठा हे असतो. बाबासाहेबांनी ती दीक्षा घेतलेली. इथे येणारा आनंदी नसतो, मनात कुठेतरी असते, पण इथं प्रेरणा, चेतना घेण्यासाठी लोक येतात. नागपूरकर म्हणून तुमची भावना कशी आहे इथे? पण आम्हाला पण दुःखद भावनाच आहे. पहिल्यांदाच आलो मी, बऱ्याचदा मुंबईला आलो, पण कधी इथे याचा चान्स मिळाला नाही. आणि इथली लोकांची आता म्हणजे आम्ही याच्या अगोदर आम्ही हेच डिस्कस करत होतो की आपण नागपूरला असं शिस्तबद्ध कार्यक्रम का नाही करू शकत. आपल्या इथं खूप गर्दी होतो, पण आपल्या इथं मॅनेजमेंट फार पुअर आहे. दीक्षित, काही लोकांच्या भावना अशा आहेत की तिथलं मॅनेजमेंट तेवढं योग्य नाही, पण तुम्ही म्हणता म्हणजे नागपूरकर म्हणतो तर निश्चितपणे नियोजन योग्य असेलच. कारण की नागपूरकरांना माहिती आहे की जेव्हा दीक्षाभूमीवर पब्लिक येते, दीक्षाभूमीवर लोक येतात, तेव्हा कशा पद्धतीने येतात आणि त्यांना सांभाळण्यासाठी किती सगळे प्रकार केले जातात. नियोजन प्रत्येक जागी आता ते नियोजन करणारे लोक आपापल्या परीने प्रयत्न पूर्ण करत असतात, पण आता असं आहे की योग्य वेळी योग्य गोष्ट घडली पाहिजे, या सगळ्या गोष्टी नियोजनामध्ये असतात. पण निश्चितपणे आम्ही त्या सर्वांच्या सोबत आहोत, कारण की ते लोक मेहनत खूप घेतात. काय नाव आपलं? माझं नाव विश्वास कांबळे. आम्ही दोघे पण सोबत आलो, नागपूरवरनं आलेलो आहेत आम्ही. आणि माझी पण ही पहिलीच वेळ आहे इथे येण्याची. पण इथे आल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं आणि मनाला म्हणजे असं वाटलं की हे आमचं एक प्रेरणास्रोत आहे आणि इथून आम्ही खूप एक पॉझिटिव्हिटी घेऊन जातो आहे. आणि आमचे जे आदर्श आहेत, ज्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, ते आमचे मार्गदाता आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पण पुढे काहीतरी समाजासाठी करू अशी आमची इच्छा आहे. नक्कीच भावना खूप स्पष्ट आहेत. आणि आणखी आपण काही लोकांशी गप्पा करूया. काय नाव आपलं? माझं नाव बाबाराव इंगळे आहे. मी बुलढाण्यावरून आलो आहे, जळगाव तालुका, जळगाव दामोद. आणि मी आलो इथं बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्याकरता. अशी श्रद्धांजली द्यावे सर्व जनतेनं. आणि या मुंबईमध्ये येऊन महानगरपालिकेवाल्याचे उपकार, त्यांनी खूप सहकार्य केलं. सर्व आम्हाला जेवण सर्व दिलं आम्हाला त्यानं. अशीच सहकार्य हो, असाच आशीर्वाद आम्हाला बाबासाहेबांना मिळा. आणि आम्ही प्रेरणा घेऊन बाबासाहेबांची घरी जाऊ आणि सांगू जय भीम जय भारत. या ग्रामीण भागातून आलेल्या लोकांच्या भावना होत्या, निश्चितपणे त्याही तेवढ्याच उत्स्फूर्त आहेत. सर, काय नाव आहे आपलं? कुठून आलात आपण आणि काय म्हणाल आजच्या या आयोजना संदर्भात? आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी लोक इथे येतात आहेत, अभिवादन करतात, त्याबद्दल? माझं नाव हरिभाऊ पांडुरंग कांबळे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचा प्रदेश अध्यक्ष आहे. या ठिकाणी जी प्रत्येक वर्षीची गर्दी होते, ह्याचं कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशावर केलेले उपकार आहेत. ह्या देशातील लोकांना ज्या काही सुविधा हव्या होत्या, जे काही अधिकार हवे होते, ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून सर्वांना दिले. आणि ह्या घटनेच्या आधारावर जो हा आपला देश चाललेला आहे, तो अनेक जाती जमातीमध्ये हा गुंतलेला देश असताना देखील आणि हा जाती जमातीमध्ये गुंतलेला देश असून त्याच्यावरही या संविधानानं मात करून सर्वांना आपल्याला एकत्र ठेवण्याचं काम केलं. आणि ह्याचं सर्व श्रेय जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. ह्या घटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला त्याचे स्वतःचे अधिकार दिलेले आहेत. लोकशाहीमध्ये आपण आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो, जे हवं त्याच्यासाठी आपण भांडू शकतो, जे मिळत नाही त्याच्यासाठी आपण आंदोलन करू शकतो. आणि आंदोलनापासून सगळे जे अधिकार दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून दिलेले. आज इथे खाली बाबासाहेबांच्या विचाराचे अनेक जाती धर्माचे लोक येत आहेत. असंही नाही की बाबा तिथे बौद्ध समाजच येतोय.
कारण हे व्हायला हवं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे एकट्या कोणत्या जातीसाठी कुणाच्या धर्मासाठी काम केलेलं नाही आहे. इथे जसे दलित पिछडे हे लोक जसे आपल्याला पिछडे दिसतात, तसेच आपल्या स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियांना देखील अधिकार आपल्याला नव्हते. तेही स्त्रियांना जे अधिकार देण्याचं काम केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. शिक्षणाचा पाया महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेने हे केला आणि त्या माध्यमातून पुढची जी आपली राज्यघटना जी आली ती त्याच आधारावर आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या घटनेद्वारे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं आणि ते न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळेच हे सर्व जे प्रेम जे आहे बाबासाहेबांवर, हे प्रेम, ह्या प्रेमाच्या आधारे, ह्या प्रेमामुळं जो लाखोंचा समुदाय जो इथे जमा होतो त्याचं कारणच बाबासाहेबांनी केलेले या देशावरचे उपकार आहेत. ताई, बाबासाहेबांनी महिलांविषयी, महिलांसाठी खूप काही करून गेला. आज प्रत्येक भारतातील महिला त्यांची ऋणी राहील असं काम त्यांनी केलं. मग ते त्यांच्या जीवनातील वेगवेगळे महत्त्वाचे अनुभव होते ते सांभाळण्यासाठी असो किंवा 8 तासाचं काम असो किंवा प्रेग्नन्सी लिव्हज असो, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या माध्यमातून झालेल्या आहे. एक महिला म्हणून काय म्हणा? महिला म्हणून तो पहिले मी त्यांना 100 कोटी सल्यूट करते. कारण काय, ते बाबासाहेबांनी जे महिलांसाठी केले मला ते खूप गौरव वाटते. आणि मी त्यांचे नातू आनंदराज आंबेडकर पार्टीमध्येच मी मुंबई कोर कमिटीमध्ये आहे. त्यांच्यामध्ये सांगायचं काही शब्दच नाही मी सांगू शकत. म्हणजे खूप चांगलं, तेवढंच मी बोलू शकते. काही युवक पण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मित्रा, काय नाव तुझं? विशाल लष्करे. विशाल, तू इथे आला आहेस, युवकांना बाबासाहेबांचे विचार समजायला, अनुभवायला, जाणून घ्यायला आजकाल थोडं कमी आवडतं. त्या लोकांना तू काय सांगशील आणि इथला तुझा अनुभव कसा होता ते सांग. निश्चितच सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आपला श्रद्धास्थान असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतीस वंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने आज मी या ठिकाणी तुम्हाला प्रतिक्रिया देत आहे किंवा बोलू शकतोय ते फक्त आणि फक्त या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. ज्या महामानवांनी आम्हाला शिक्षणाचे दारे उघडे करून दिले, ज्या महामानवामुळे आज आम्ही मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी येतो. मी पाहतोय की लहानपणापासून मी या ठिकाणी येतो, आता मी 26 वर्षाचा आहे आणि दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व परिवारासहित मी या ठिकाणी येत असतो. आणि यंदाही मी बघितलं की गेल्या 2 वर्षाखाली कोरोनामुळे थोडी गर्दी कमी होती, परंतु यंदा भीमसैनिक एक निश्चितच एक संकल्प करून या ठिकाणी चाललेले आहेत की बाबासाहेबांप्रती मला वाटतं की जगातला असं एकमेव बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती आणि महापुरुष असतील की त्यांच्या पुण्यतिथीला इतके लोक येतात. आता म्हणजे कार्ल मार्क्स पासून ते पंडित जवाहरलाल नेहरूपर्यंत अनेक मोठे मोठे नेते देशामध्ये होऊन गेले, जगभरामध्ये होऊन गेले, परंतु मी अनुभवलं, मी अनेक पुस्तकं वाचलेत, परंतु बाबासाहेबांसारखा माणूस मी अजूनपर्यंत पाहिला नाही की त्यांच्या पुण्यतिथीला एवढा समाज देशाच्या कानाकोपऱ्यापासून जे लोक इथे येतात, कुठली अपेक्षा न ठेवता फक्त बाबासाहेबांना एक अभिवादन करण्यासाठी, एक पुष्प अर्पण करण्यासाठी. निश्चितच मला वाटतं जगाच्या पाठीवरती खरोखरच एक खूप मोठी बाब आहे. आपला प्रश्न जो होता युवकांप्रती, तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना युवकांसाठी एक खरा आयडॉल, एक इन्स्पिरेशन जर आपण पाहत असलो, निश्चितच जी युवा पिढी घडू शकते तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच आणि बाबासाहेबांचा विचार जे देशाला तारू शकतो हे खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी अनुभवलेलं आहे. आणि अनेक लोकांच्या भावना मी या ठिकाणी बघितल्या की खरोखरच बाबासाहेब नावाची ताकद काय आहे ती निश्चितच मी या ठिकाणी अनुभवली. आणि या पवित्र चैत्यभूमीला येण्याचं भाग्य दरवर्षी आम्हाला लाभतं. आणि विशेष करून ज्या महामानवाला संपूर्ण जगभरामध्ये लोक मानतात त्या महामानवाच्या जातीमध्ये आणि कुळामध्ये आमचा जन्म झाला आहे, हे सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटतं. माझ्यासाठी तर मी माझं भाग्य मानतो. नक्कीच. आणि मुळात हेही आहे की त्यांनी फक्त त्यांच्या लोकांसाठी नाही, वंचितांसाठी नाही, तर जे विकासाभिमुख होते, ज्यांना विकास मिळू शकतो अशा लोकांना त्यांनी पुढे संधी दिली आहे. आरक्षणासाठी खूप लोक ओरडतात, आरक्षणाच्या बाबतीत आता ओरड सुरू झालेली आहे. एकंदरीत कुठे ना कुठे बाबासाहेबांचं संविधान बदलवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात, अशी ओरड उठते. काय भावना आहे? हे बघा, अशी आरोडी आणि अनेक ठीक आहेत, अनेक संघटना म्हणा किंवा काही लोक म्हणत असतात, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं जोपर्यंत या धर्तीवरती जिवंत आहेत, हा समुदाय जोपर्यंत जिवंत आहे, कुठलाही माईचा लाल बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावू शकणार नाही किंवा त्यातल्या काही अनेक काही तरतुदी किंवा जे काही मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, ते कोणीही बदलू शकणार नाहीत. निवड हे अफवा आहेत. कारण बाबासाहेबांनी जो संविधानाचा जो ढाचा बनवलेला आहे त्या संविधानामध्येच ती अशी तरतूद केलेली आहे की मूळ ढाचा जो संविधानाचा आहे, फंडामेंटल राईट्स कोणीही बदलू शकणार नाही. आणि निश्चितच पूर्वीचा काळ वेगळा होता, आता सगळा सोशल मीडियामुळे प्रचंड लोक या ठिकाणी
म्हणजे ज्ञानी आहेत, प्रत्येकाला संविधानाचा अभ्यास आहे. जर संविधानाचा एक ॲट्रॉसिटीचा मागे 4 वर्षापूर्वी ॲट्रॉसिटी कायदा मागे घेण्याचा प्रयत्न झाला होता, संपूर्ण देशभरावरून 200च्या वरती लोकांचे प्राण गेले, एवढं मोठं आंदोलन देशामध्ये झालं. संविधान कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत बाबासाहेबांची लेकरं आहेत, आम्ही तरी आपण तरी आहोत की संविधानाचे एक संरक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी काम पाहतो. देशामध्ये कोणावरती अन्याय झाला तर पहिलं बाबासाहेबांच्या लेकरांमध्येच ती पोटामध्ये आग निर्माण होते की आपण त्यांच्यासाठी काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. रस्त्यावरती उतरणारी भूमिका ही बाबासाहेबांचे. राहतो प्रश्न आरक्षणाचा, तर आरक्षण जे आम्हाला देण्यात आलेलं आहे हे काही फुकट मिळालेलं नाही आहे. हे बाबासाहेबांनी या जो आपला जो समुदाय आहे, ज्या समुदायाला उच्चवर्णीय त्यांच्या माध्यमातून घेत नव्हते, म्हणून ते मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे. आणि आमच्याकडे दुसरं काहीच नाही आहे. त्यांच्याकडे अनेकांकडे प्रॉपर्टी असतील, जमिनी असतील, जायदाद असेल. आमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि आरक्षण आणि बाबासाहेबांचे विचार हेच आमच्या प्रती या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्यामुळेच आम्ही आणि जोपर्यंत त्याची म्हण आहे की जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, ही निश्चितच भूमिका जोपर्यंत या जगाच्या पाठीवरती हे चंद्र आणि सूर्य असतील, बाबासाहेबांच्या 100 पिढ्या, बाबासाहेबांच्या 100 लेकरं, आमच्या पुढच्या 100 पिढ्या हे बाबासाहेबांना नतमस्तक व्हायला 6 तारखेला आवर्जून येतील, हे आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी सांगतो आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद मित्रा. तर ही भावना आहे आजच्या युवकांची, ज्यामधनं आपण कॉन्फिडेंटली एक गोष्ट म्हणू शकतो की आपलं भविष्य हे कोणा दुसऱ्याच्या हातात जाणार नाही आहे. आणि याची एक सुंदर इथे उदाहरण आपल्याला बघतो. आणखी काही लोक आहेत, आपण आणखी चर्चा करूया थोडी त्यांच्याशी. एक मिनिट बस मी द्या. अच्छा, हे काकांना बोलायचं आहे, आपण बोलूया त्यांच्याशी. काय म्हणतात काकांना आपण बोलूया. काका, काय नाव आहे तुमचं काका? मैं डॉक्टर हरीश रावलिया द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया का ट्रस्टी चेयरमैन हूँ. लेकिन मैं सोचा ऐसे इंटरव्यू के लिए तो बहुत सारे लोग आते हैं, लेकिन पब्लिक में रह के इंटरव्यू देना वो सही बात है. आप देख रहे हैं कि बाबा साहब का जो मेला है, यहाँ इतने सारी जो पब्लिक आई है, ये सिर्फ बाबा साहब के लिए भावना व्यक्त करने के लिए है, न भूतो न भविष्यति. जगत में ऐसा कोई भी इंसान नहीं हुआ है अभी तक कि जिसके न बुलाने से इतनी पब्लिक आती है. जो अपना खाना खुद लेके आते हैं, यहाँ रोड के ऊपर सो जाते हैं लोग, छोटे छोटे गांव में से, जिसके पास में पैसा नहीं है, ऐसे लोग भी चल के आते हैं. तो ये बाबा साहब के लिए इतनी मान वंदना क्यों है? क्योंकि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर पूरे विश्व में एक ऐसे आदमी थे जिन्होंने हमारी जो गुलामी थी, ये देश में जो हमारी गुलामी थी, वो गुलामी को नाबूद किया. ऐसा कोई व्यक्ति नहीं बना, कोई देव नहीं बना, कोई दानव नहीं बना. तो बाबा साहब ने जो काम किया है, न भूतो न भविष्यति, ऐसा इतिहास में कभी कोई मेल नहीं मिलेगा. इसीलिए ये पब्लिक जो यहाँ आती है, बाबा साहब को अभिवादन करने के लिए आती है. बाबा साहब की लास्ट इच्छा थी कि मैं पूरे भारत को बौद्धमय करूँगा. तो बौद्धमय करने के लिए इसीलिए कि बौद्ध जो धर्म है वो अंधश्रद्धा मुक्त और बौद्ध धर्म वैज्ञानिक धर्म है. यदि बौद्ध धर्म का पालन आप करते हैं तो आपकी तरक्की जो है वो निश्चित तरक्की है, क्योंकि इसमें कोई अंधश्रद्धा नहीं है और कोई बोआबाजी नहीं है. आप बौद्ध धर्म अपनाएंगे, अपने आप सोचने लगेंगे, अप्पो दिप्पो भव, जैसे बुद्ध ने कहा था. आप अपना विचार करेंगे तो आपको पूरा मार्ग आपको मिलते रहेगा और आपका तरक्की होगा, आपके बच्चे का तरक्की होगा और आप आगे से आगे बढ़ते जाएंगे. बाबा साहब की ये सोच थी. बाबा साहब आर्ट डस्टे था, बाबा साहब ने सोच लिया था आगे से. बाबा साहब ने गांधी को सिखाया, बाबा साहब ने वल्लभ भाई पटेल को सिखाया, बाबा साहब ने नेहरू को भी सिखाया. इनके दिमाग में ये नहीं थे कि इतनी गरीब जनता होती है, तो ये इतनी गरीब जनता होती है, ये बाबा साहब ने उनको सिखाया, नेहरू को सिखाया. और नेहरू को तभी मानना पड़ा, नेहरू, क्योंकि नेहरू तो ऐसे पैसे वाले खानदान में जन्मे थे, उनको गरीबी क्या होता है वो पता नहीं था. लेकिन नेहरू को भी सीखना पड़ा. बाबा साहब का जो विचार था वो नेहरू ने भी आत्मसात किया. उनको भी लगा नहीं, बाबा साहब जो कह रहे हैं वो सही कह रहे हैं और वो हिसाब से देश चलना चाहिए. और आज संविधान खतरे में है, और खतरे में है उसके लिए अभी हम ही बचा सकते हैं उसको. संविधान में हमको जो बाबा साहब ने जो भी दिया है वो कोई खैरात नहीं दिया है, किसी के लिए खैरात नहीं. क्योंकि तुम्हारे पास में इतने बड़े बड़े आलीशान महल है, बड़ी बड़ी कार है, और हमारे पास में कुछ भी नहीं. हाथ में एक कुछ छोटा सा है, एक हथियार जो
तो वो हिसाब से हमारे पास में कुछ भी नहीं है, हमारे पास धन दौलत नहीं है, तो बाबा साहब ने दिया हुआ आरक्षण जो है, तो आरक्षण भी आप हमारा खत्म कर दिया, आपने सभी बेच दिया, आपने रेलवे बेच दिया, आपने सभी बाकी सब देश की जो भी जहां आरक्षण मिल सकता था ऐसी सभी चीजें आपने बेचना चालू कर दिया। तो ये अभी हमारे हाथ में तो कुछ रहा ही नहीं। आपके 2-4 दोस्त लोग हैं, वो 2-4 दोस्त लोगों को अच्छा बना दिया और हमारा जो कुछ भी था हमने पैदा किया था यहाँ ये देश में हमारी मेहनत से, वो भी आपने लुटा दिया। आपने कुछ 2-4 लोगों को, आपके दोस्त लोगों को बेच दिया। तो अभी हम करेंगे तो क्या करेंगे? अभी हमको रोड के ऊपर आने के सिवा हमारे लिए कोई रास्ता नहीं बचा है। बाबा साहब ने कहा है कि आंदोलन करना चाहिए, क्योंकि अन्याय सहन करना और अन्याय सहन करना वो भी हमारे लिए गुनाह है। तो अभी अन्याय सहन नहीं करेंगे। बाबा साहब ने ये किया है कि भाई हम अभी बौद्ध बनेंगे, हम तुम्हारे धर्म में हमको रहने की जरूरत नहीं है। ये भावनाएं थी इनकी, निश्चित तौर पर इनकी भावनाओं का हम सम्मान करते हैं, मगर ये भी उतना ही सच है कि हमें संविधान का पालन करना है और संविधान का पालन करते हुए सारी चीज़ें करनी है। और कुछ लोगों से हम बात करेंगे, लेकिन एक शेर बोलना चाहता हूं। जी बोलिए। न हमारी तलवारें कमजोर है, न हमारी तलवारें कमजोर है, न हमारी कलमें कमजोर है। तलवारों का इतिहास भीमा कोरेगांव है और कलम का इतिहास भारत का संविधान है। कलम का इतिहास भारत का संविधान आहे। निश्चितपणे या सगळ्या लोकांच्या भावनांमधनं आपल्याला एक गोष्ट तर निश्चितपणे दिसून येते की भावना अनावर होतात तेव्हाच व्यक्ती बोलतो आणि तेव्हाच व्यक्ती ठासून बोलतो। याचं एक प्रचिती इथे आपण बघितली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथे चैत्यभूमीवरनं आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देत होतो। आपण बघू शकता की इथे लोकांचा तगादा अजूनही संपलेला नाही। लोक येतात आहेत, अजूनही लोकांची जेवढी जाणाऱ्यांची रांग आहे तेवढीच येणाऱ्यांची सुद्धा रांग आहे आणि ही अशीच अविरत संपूर्ण रात्र चालू राहील अशी अपेक्षा आम्हालाही आहे। कॅमेरामॅन रुपेशसह निलेश फरकाडे, लॉर्ड बुद्धा टीव्हीसाठी जय भीम।